तर रामकृष्ण हरी मित्रांनो, पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं होतं आम्ही आलो होतो पंढरपूरला. पंढरपूर मध्ये अर्धा तास हिंडून आम्हाला शोरूम गावलं होतं. डॉक्टरच्या गाडी जी आली होती नंबर प्लेट ती तिथे टाकली आणि आता आम्हाला जायचं होतं ब्लड सॅम्पल चेक करायला लॅब मध्ये. जाता जाता आम्हाला दिसली ऍम्ब्युलन्स. कोणतरी सिरियस पेशंट होतं वाटतं ह्यात. आणि आम्हाला ज्या लॅब मध्ये जायचं होतं त्या लॅबचं आम्हाला लोकेशनच माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही डबल चुकलो. थोड्या वेळानं गावला आम्हाला लॅब, तिथे दिली शॅम्पल. मामाची गाय आजारी पडली होती, तिचं शॅम्पल होतं. मग काय आम्ही आंबेडकर चौकातनं डायरेक्ट सुटलो नदीकडच्या दिशेनं. आणि जाताना आम्हाला रोडवरनं ही सगळ्या वेगवेगळ्या मूर्त्या दिसल्या आणि मूर्त्या सगळ्या वारकऱ्यांच्याच होत्या. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही डायरेक्ट सरळ गेलो आणि डायरेक्ट येऊन पोचलो आम्ही पश्चिम द्वारपाशी. तिथनं आम्ही तसंच खाली गेलो आणि येऊन पोचलो नामदेव पायरीपाशी. आज ना एकादश होती ना वारी होती, तरी पण पंढरपुरामध्ये एवढी गर्दी होती. वारीला जेवढी लोक होती त्यातली 1% लोक सुद्धा ही नव्हती. मग तिथनं आम्ही डायरेक्ट खाली गेलो नदीकडे. नदीवर पहिलं आंघोळ करून घ्यावं म्हणलं. टावेल आणि चड्डी आम्ही काय आणलं नव्हतं, त्यामुळे आंघोळ तर काय आम्ही केली नव्हती, कारण आम्हाला घरी पण लवकर जायचं होतं. मग काय नुसता पोत्याराच दिला, हातपाय तोंड धुतलं. ऊन तर लय पडलं होतं, त्यामुळे आम्ही ठरवलं आता आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम खात खात आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो नामदेव पायरीपाशी. मग काय तिथं जवळ गेलो आणि आम्ही दर्शन तर बाहेरनच घेतलं, कारण ही गर्दी बघून आमच्या लक्षात आलं होतं कमीत कमी 4-5 तास तर आम्हाला दर्शन मिळणारच नव्हतं. म्हणून आम्ही तिथं साईडला असलेल्या दुकानात माळा आणि प्रसाद घेतला. ती घेऊन झाल्यानं आम्ही डायरेक्ट तिथनं सुटलो. आता आम्हाला जायचं होतं घराकडच्या दिशेनं, पण मध्येच एक काम आठवलं म्हणून आम्ही तिथं थांबलो. फुले चौकातनं आम्ही गाडी माघारी वळवली आणि परत आम्ही मॅपच्या जीवावर सुटलो. आणि आम्ही जाताना पुन्हा एकदा आम्हाला ह्या वेगवेगळ्या मूर्त्या दिसल्या. खरं तिथं फिरत असताना एक वेगळंच मनाला आनंद भेटत होता. त्याच आनंदात आम्ही ही विठ्ठलाची मूर्ती बघत आम्ही डायरेक्ट सुटलो हायवेने. आणि हायवेने आम्ही ह्यासाठी चाललो होतो कारण आम्हाला जायचं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये. आता आम्ही तिथं का चाललो ही पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो तुम्हाला. तोपर्यंत ब्लॉग आवडला तर लाईक, फॉलो, शेअर करा. रामकृष्ण हरी.